मंडळ
दोने बाबा रे हजारे दोने रे बाबा या हजारे गा लोकांची पंगत भरली गा हजार बाबा रे गावाला गा लागल केवळ गावावर गा देव विठ्ठल पंढरीचा महाराज जाता बी जाता निघून गेला ह्या अलगिरी नगराला शिडालका लागला होता मागायला गावच्या धडा या मोक्षिदाकडे अमुक सीता बाबा तानाने कंड चोकला भुकून जे व्याकुळ झाला या अरे होय रामाची रात्र तुझ्या गावामध्ये कीर्तन केले गायन गायले आणि बडा धर्म वाड्यापाशी मिळाला मला अमुक शिडाला ऐकून घेतल्या गावता घरी काय बोलू हो लागला रोजच्या रोजाला नीतीच्या नियमाला अरे 1000-2000 लोकांची पंचायती पडती माझ्या आचार कट्याला लागत तेवढं पोटाला खायचं आणि आलेल्या मार्गात निघून द्यायचं म्हणून सांगितलं त्या ठिकाणाला पण काशीच्या साधू गोरा तुला गावच्या धन्या अमुक शिडाला कोणत्या बसणार साधू मी हो म्हणू लागला तुला जेवणार नाही हो दुसऱ्याने केलं मी खायचं म्हणू लागला दुसऱ्याने केलेलं जेवण मी खाणार नाही म्हणू लागला हटवा त्या देवानं देव विठ्ठलानं काशीच्या साधून हट धरला रे बाबा त्या ठिकाणाला आता अमुक शिडाचा नाहीला झाला अमुक शिड बोलतोय कुणाला तट्टी करच्या मला सांगू हो लागला बाळा असं करायचं म्हणलं पंढरीचा महाराज आठमध्ये दिसतोय तो काशीला साधू दिसतोय असं कर त्याला संगतीला घे ह्याला संगतीला घ्यायचा निघून जायचं माझ्या घरवाड्याला माझ्या घराच्या घरतीला काय सांगायचं सांगतो ऐक तुला पद्मावत्या राणीला सांगायचं काशीच्या साधू राशीला उल्पावाला सांगायचं तुझा अल्पा वाढायला पाहिजे म्हणून होय माझ्या राणीला जाऊन सांग म्हणून त्या कटिकराच्या बाळाला जोडून तिला त्या इथला संघ त्या ठिकाणाला हे काशीच्या साधूला सांगतीला घेतला कट्टीकर घेमणी गुढी राहतो चिताच्या वाड्याला जाता बी जाता कटिकराचा बाळ या काशीच्या जादूला घेऊन गेला खऱ्या मुर्शिदाच्या घरवाड्याला घेऊन गेला होता घर वाड्याला जाऊन बोलत होता त्या पद्मावत्या मातरा हे माता माऊली सांगतो आई ग तुला हे माता माऊले होय? सांगतो ऐक तुला काय झालं बाळा या गावच्या धनानं खऱ्या मुर्शिदानं होय काशीच्या जादूला थोडा धर्मवाड्या सांगितलाय म्हटला तुला बघा त्या पद्मावत्या माऊलीला पतिवत्या माऊलीला काशीच्या साधूला निरखून बघितलं साधू काय वेगळा दिसतो या म्हणून या धन्या मुर्शिदाच्या राणीनं काय रे केलं स्वतःच्या घरवाड्याला पंचासोत्याला बसाला बसका टाकलं देवा साधू त्यावर जाऊन बसला पतिवर्ता माऊली गुडगी आतल्या बाजूला या सीता धन्या मुर्शिदाची राणी निघून गेली घरवाड्याला सुपावर सुप भरू लागली 5 सुप गव्हार बनायच्या साईड आणि भरली गवारपुराच्या साडीला इडी सुप भरू लागली वाढल्याला धर्म त्या सीताला त्या पंढरीच्या नाताला बाई वाढू लागली धर्म त्या ठिकाणाला पण देवाना जो शिदालबा सगळा घ्यायला पाहिजे होता भगवंतानं वाटल्याला धर्म घ्यायला पाहिजे होता पण देवा विठ्ठलानं काशीच्या जादूनं अरे धन्या मुर्शिदाच्या वाड्याला केवढा धर्म मागून घेतला त्या ठिकाणाला भगवंतानं उलता पालता ते बसा पुढचं धान्य घेतलं गुळाचा खडा पानाचा इडा दस्तूरमाल मध्ये बांधला आता तुझ्यावर का साधू असा मी केवढा घेतला माहितीये का मी पोतच भरला असतो बाबा 5 रुपये आणि 5 रुपये वाडा म्हणतात होय काय किस्सा बरोबर आणि आम्हा काय म्हणतात मी वजन वागी होतो पण देवा विठ्ठलानं काय केवढा धर्म घेतला बाबा उलटा पालता 3 बस बोलता पाहता 3 पैसे फक्त धान्य सांगितलं घेतलं आणि आता काय म्हणतो माहितीये का हे शिजवायचं कसं सीताच्या राणीला या धन्या मुर्शिदाच्या राणीकडे काशीच्या जादूला काय मागणं मागितलं रे बाबा त्या ठिकाणाला पैसा म्हणणार एखादं करा असलं तर तुला द्या म्हणून लागला शिजवायचं कशा हे माता माऊले सांगतो ऐक तुला काय झालं बाबा? अगं धर्म वाटलाच माझ्या पोटाला पण तर मी धर्म घेऊन जायचं म्हटलं आणि शिजवायचं कशात तू बाबा तर मी वाटत तर शिजवून खायचं म्हटलं तर मला एखादं मला भांडं द्यायला पाहिजे म्हणला बघा त्या शिदाच्या ऐकून घेतलं आणि कट्टेकर खेमाला काय बोलू हो लागले एक नवा कर आणि नवा झाकणं या काशीच्या साधूच्या संगतीला बाईनं दिलं बाबा त्या ठिकाणाला म्हणजे कुंभारच्या वाड्यात जाणारा सांगितलं आणि बरं आणि कुंभार दादाला सांगितलं शिदाच्या राणी सांगितलं नवा करा मागितलं नवं झाकण मागितलं या काशीच्या साधूला नवा कर आणि नवं झाकणं त्याच्या संगतीला दिलं आता भांडं दिले म्हटलं कप जाय पाहिजे का नाही आता शिजवायचं कसं सांगा बाबा परत साधू काय म्हणतो माहितीये का काय नाही म्हणलं मावले हे माता मावले सांगतो ऐक तुला अगं जिचा धर्म वाटलाच मला शिजवासाठी सुद्धा भांडे दिलंच मला पण जर शिजवून खायचं म्हणलं तर जाळं पटू पाहिजे का नको बघा त्यावेळी काय सांगितलं माहिती कट्टेकरच्या बाळाला गट्टेकराच्या बाळाला राणीने काय सांगितलं रे बाबा त्या ठिकाणाला
दळाची मुळी लावायची शिरावा त्याला निघून जायचं साधूच्या संगतीनं साधू टाक म्हणजे टाकायचं मागे यायचं असं कर हो. साधू जरा हाटवाले दिसतोय होय? धर्म मागून घेतलाय अरे भांड्याच्या आरती मागून घेतलंय त्यात कुठं तर शिजवून खाणार म्हणतो खाऊन तिकडे म्हणून जळणारी म्हणून शिरा मात्याला लाव अरे आणि त्याच्या मागणं निघून जायचं म्हणलं त्या ठिकाणाला काय म्हणतात पाणी असेल त्या जागेला जाता हे दाखवत जात त्याला आणि बरं आणि या गट्टी गेल्यावर दळाची मला लावली होती शिरा मात्याला आणि अलकरीच्या वर त्याच्या अलकरीच्या खालत निघून चालला या शिराच्या राणीने सांगितल्याप्रमाणे कट्टीकराच्या बाळाला दळणाची मुली लावली शिरा मात्याला कट्टीकराचा बाळ या देवा विठ्ठलाच्या मागणं अरे निघून चालला बाबा त्या ठिकाणाला निघून चालला हा जाता विजाता अलकरीच्या वरत भरल्या जाता हिला उद्दा दाखवायला पंढरीच्या या नाताने, पंढरीच्या या नाताने, पंढरीच्या नाताने, पंढरीच्या या नाताने. अलकिरी नगारे बघा देवाने सोडले, अलकिरी नगारे बघा देवाने सोडले. अरे या नाताने, दादा बारे या नाताने, देव माझा विठ्ठल गेला उतरे निघून. जाता बहारे जाता रे, जाता बहारे जाता रे. देव माझा गेला या अलकिरीच्या वरत. अलकिरीच्या वरत, अलकिरीच्या खालत. जागा आली मनाला, जागा आली ध्यानाला. जागा माझा विठ्ठल पंढरीचा महाराज. जाता बारे जाता रे, गेला घोडे. आलं पडल्या वड्याला, आलं पडल्या वड्याला. पाणी नाही त्या जाग्याला, अरे पाणी नाही त्या जाग्याला. जागा आली मनाला, जागा आली मनाला. जागा आली मनाला, जागा आली मनाला. पंढरीच्या नाताला, पंढरीच्या नाताला. देव विठ्ठलाने त्या धन्यामुखाच्या वाड्यामध्ये शिजवण्यासाठी भांडे जळा काढून मागून येतात जेवण या अलकरी नगर सोडलं बाबा त्या ठिकाणाला. आता कट्टेकाचा बाळ सांगतीला या दळाची मुळी लावला शिरा मात्याला आणि बरे आणि निघून येणार अलकरीच्या वरत भरल्या तळी लागला उद्दा दाखवायला तेव्हा इथं कुठं जेवण कर कारण जेवताना पहिले पाणी पाहिजे. जेव्हा पुढे जाईल म्हणलं तर बशील म्हणलं सावली नाही पिन म्हणलं तर पाणी नाही देवा विठ्ठलाने जाता बी जाता वाट चालू लागला. अरे कट्टीकराचा बाळ भरलेला तळ घरी दाखवू लागला. हे देवा भगवंता शिरा उभा मागून आणलाय तेव्हा मला शिरवासाठी म्हटलं इथं पाणी आहे सावली आहे सगळं इथं जेवण करतील म्हणाला. बघा भरलेला तळी दाखवून आला पण जागा का ध्यान म्हणाला येणार त्याच्या पंढरीच्या नाताला देवा विठ्ठलाला भरलेल्या तळ घरी काय जागा म्हणाला येणार सावलीची जागा देणं म्हणाला येणार देवाच्या त्या ठिकाणाला. जेवणाला पुढे बघून वाटत चालायला जागा आली होती ध्यान म्हणाला अलकरीच्या वर अलकरीच्या खालत हे विठ्ठल फुलकाचा वंगार देवा विठ्ठलाच्या पंढरीच्या नाताच्या जागा कुठं आली बाबा देणं म्हणाला. पश्चिम म्हणलं तर सावली नाही पिन म्हणलं तर पाणी नाही अशा ठिकाणाला पंढरीच्या नाताला या देवा काशीच्या साधूला जागा आली देणं म्हणाला. तेव्हा निघून गेला होता पण इथं झालं वाटलेलं फाळ उडून 12 वर्षात देवान तिथं अशा हंता केलं बघा, आणि तो कुठे गेला इथं काय बसून म्हणतो तो सावली